नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण अंकगणिताचा एक्सेल समीकरणावरील काही उदाहरणे आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। तर लक्ष द्या, एक्सेल समीकरणावरील काही उदाहरणे आहेत ते आपण पाहणार आहोत। तर लक्ष द्या, उदाहरण आहे, जर 5x + 9 = 11 तर x ची किंमत किती? 5x + 9 = 11 तर x ची किंमत किती? तर पर्याय दिलेले आहेत 2/5, 1/5, 3 आणि 4। पर्याय किती दिलेले आहेत? 4 पर्याय दिले आहे, A B C D। यापैकी कोणतं उत्तर आहे ते आपण पाहू। आता उदाहरण सोडवू। 5x + 9 = 11 कसं सोडवायचं? आता इथे x ची किंमत काढायची आपल्याला। तर 5x जसेच्या तसे लिहून घ्यायचे, हे 11 लिहायचे आणि हे +9 आहे, बरोबरच्या उजवीकडे आपल्याला पाठवायचे आहे, म्हणजे -9। आता हे 5x जसेच्या तसे लिहून घ्यायचे, बरोबर 11 मधून 9 गेले 2। आलं लक्षात? आता इथं x बरोबर हे 2 आणि हे 5 इकडं गुणाकाराचं पक्षांतर भागाकार, म्हणजे उत्तर किती येते? x ची किंमत 2/5। पर्यायामध्ये 2/5 दिलेले आहे का? हो, 2/5 दिले आहे, म्हणजे उत्तर A आहे। आलं लक्षात? आता नंतरचं उदाहरण घेऊ। उदाहरण क्रमांक 2, जर 6x + 5 = 14 तर x ची किंमत किती? एक्सेल समीकरणाचं उदाहरण आहे, 6x + 5 = 14 तर x ची किंमत किती? पर्याय दिलेले आहे 2/3, 3/2, 4/3 आणि 1/2। यापैकी उत्तर आहे। तर चला सोडू। उदाहरण लिहून घ्यायचं। 6x + 5 = 14। आता हे 5 आहे, बरोबरच्या उजवीकडे न्यायचं। 6x जसेच्या तसे लिहून घ्यायचे, बरोबर 14, हे 5 चं पक्षांतर -5। आता हे 6x बरोबर 14 आणि 5 ची वजाबाकी किती येते? 9। तर x बरोबर हे 9 आणि हे 6 इकडं भागाकारामध्ये। आता या ठिकाणी 9/6 उत्तर आहे का पर्यायामध्ये? नाही। मग याला काय करायचं? अतिसंक्षिप्त रूप द्यायचं, म्हणजे या अंश आणि छेद या दोन्ही संख्येला कोणत्या तरी एका संख्येनं भाग जाते। कितीनं जाते? इथं 6 आणि 9 3च्या पाड्यात आहेत, 3×3 = 9, 3×2 = 6। पहा उत्तर किती आलं? म्हणजे x बरोबर 3/2 आलेलं आहे। पर्यायामध्ये 3/2 आहे का पाहून घ्या, आहे। याचं उत्तर किती आहे? 3/2, म्हणजे B। आलं लक्षात? नंतरचं उदाहरण घेऊ। जर 8x - 3 = 21 तर x ची किंमत किती? पर्यायामध्ये दिलेले आहे 1, 2, 3 आणि 4। चला आपण सोडवून घेऊ। उदाहरण जसंच्या तसं आधी लिहून घेऊ। 8x - 3 = 21। हे 8x जसेच्या तसे लिहून घेऊ, बरोबर 21, हे जसेच्या तसे लिहून घेऊ। आता हे -3 आहे, इकडं +3 करायचे।
आता हे 8x बरोबर 21 आणि 3 24. तर x बरोबर 24 हे 8 इकडे छेदमध्ये, छेदामध्ये 8 लिहून घ्यायचे. x बरोबर 8 1 8, 8 3 24. तर x बरोबर 3 आहे का? आहे. नंतरचं उदाहरण घेऊ. एवढं आलं लक्षात? उदाहरण क्रमांक 4 काय? 6x - 5 बरोबर 1. 6x - 5 बरोबर 1. तर x ची किंमत काढायची. कशाची किंमत काढायची? x ची. पर्यायामध्ये दिलेले आहे a -1, b -2, c -3 आणि 1. चला आपण सोडून घ्यायचं. पहिले उदाहरण जसंच्या तसं लिहून घेऊ. 6x - 5 बरोबर 1. 6x - 5 बरोबर 1. उदाहरण जसंच्या तसं लिहून घ्या. 6x बरोबर 1. आता हे -5 इकडं अधिक आहे, अधिक 5. 6x बरोबर 1 अधिक 5 बरोबर 6. तर x बरोबर 6. हे 6 छेदामध्ये लिहायचे. तर x बरोबर 6 1 6. आलं लक्षात? घ्या. नेक्स्ट उदाहरण क्रमांक 5. 3x - 2 बरोबर 13. 3x - 2 बरोबर 13. तर x ची किंमत किती? पर्याय दिलेले आहे 5, 6, 4 आणि इथं 5. 5 डबल झालेला आहे, चुकीनं झाला असेल. तर उदाहरण सोडून घेऊ. 3x - 2 बरोबर 13. 3x बरोबर हे 13 जसेच्या तसे लिहून घ्यायचे. हे -2 इकडं अधिक 2. 3x बरोबर 13 आणि 2 15. तर x बरोबर हे 15, हे 3 इकडं भागाकारात. तर x बरोबर 3 चा पाडा 15 येईपर्यंत म्हणा. 3 5 15 म्हणजे x बरोबर 5. x ची किंमत किती आली इथं? 5. आता इथं a दिलेलं आहे, चुकीनं या पर्यायामध्ये 5 उत्तर आहे एवढं लक्षात ठेवा तुम्ही. नंतरचं उदाहरण घ्या. उदाहरण क्रमांक 6. 3 कंसात आहे x - 2 बरोबर 9. तर x ची किंमत किती? 3 कंसात आहे x - 2 बरोबर 9. तर x ची किंमत किती? पर्याय दिलेले आहेत 4, 5, 6 आणि 7. पर्यायामध्ये किती दिले आहे? 4, 5, 6 आणि 7. तर उदाहरण लिहून घेऊ. 3 कंसात x - 2 बरोबर 9. आता हे कंस आहे. या कंसाच्या बाहेर ही जी 3 संख्या आहे, या 3 कंसातल्या प्रत्येक अंकाला गुणून घ्यायचं. 3 गुणिला x बरोबर 3x वजा 3 गुणिला 2 बरोबर 6 आणि हे 9 जशाला तसे लिहून घ्या. 3x बरोबर 9 हे वजा 6 अधिक 6 घ्यायचे. 3x बरोबर 9 आणि 6 15. तर x बरोबर 15/3. तर x बरोबर 3 5 15. उत्तर किती आलं? 5. इथं पर्यायामध्ये 5 आहे, बी. आलं लक्षात? घ्या. नेक्स्ट आता उदाहरण क्रमांक 7. 4 कंसात आहे x अधिक 2 बरोबर 16. तर x ची किंमत किती? पर्याय आहेत -2, -1, 1, 2 आणि 3. उदाहरण जसंच्या तसं खाली लिहून घेऊ आपण. 4 x अधिक 2 बरोबर 16.
4 आणि x चा गुणाकार 4x अधिक 4 दोन्ही 8 आणि हे 16 जसेच्या तसे लिहून घ्यायचे. 4x बरोबर हे 16 हे अधिक 8 चे वजा 8. 4x बरोबर 16 वजा 8 बरोबर 8. तर x बरोबर 8/4 हे 4 इकडे भागाकारामध्ये. तर x बरोबर 4 दोन्ही 8. x बरोबर 2. x ची किंमत किती आली? 2. आलं लक्षात? 2 आहे का इथं? 2 आहे. सी उत्तर. चल घ्या नेक्स्ट. उदाहरण क्रमांक 8. 3 कंसात आहे x अधिक 6 बरोबर 2 कंसात आहे x वजा 2. तर x ची किंमत किती? उदाहरण आता पर्याय दिलेले आहेत. -1 -5 -11 आणि -22. सोडून घेऊ. उदाहरण जसंच्या तसं खाली लिहून घेऊ. 3 कंसात x अधिक 6 बरोबर 2 कंसात x वजा 2. या 3 प्रत्येक अंकाला गुणून घ्यायचं कंसातल्या. 3 गुणिला x 3x अधिक 18 2 गुणिला x 2x बेदोनी 4. आता या ठिकाणी x चे पद डावीकडे घ्यायचे. हे 3x हे 2x इकडं वजा 2x हे वजा 4 जसेच्या तसे लिहून घ्यायचे. हे अधिक 18 इथं वजा 18. 3x मधून 2x कमी केले तर 1x राहिला. वजा हे वजा याची काय होते? 2 वजा असल्यावर याची बेरीज होते. 4 आणि 18 किती येते? 22. आणि हे वजाचं चिन्ह देऊन द्यायचं. तर x बरोबर किती? 22 वजा 22. वजा 22 आहे का? डी. म्हणजे पर्याय डी बरोबर आहे. चला नेक्स्ट. चला आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद. तरी पण आधी आपण एक्चुअल समीकरण सोडवण्याच्या आधी जे आपण नियम असतात ते नियम पाहत. म्हणजे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तुम्हाला समजलं पाहिजे. आता जर आपण या बरोबरच्या डावीकड आणि उजवीकड बाजू संख्या घ्यायच्या असतील आपल्याला तर अधिकचं वजा होते. वजा संख्या असेल तर अधिक होते. गुणाकाराचं भागाकारामध्ये आणि भागाकाराचं गुणाकारामध्ये. हे लक्षात ठेवा. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचे गणित चुकणार नाही. लक्षात. उद्या आपण याच वेळेस घेऊ. चला धन्यवाद.